अरे सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर, सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, अरे आडवा डोंगर तयाला डुंपाक 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 डा. प्रधानजी हा प्रधानजी नाही कमी. बोला राणी सरकार. आमच्या राज्यात आज आहे काय मध्येच? राणी सरकार, आज आपल्याकडे अख्खा महाराष्ट्र येणार आहे त्याची कला दाखवायला. अख्खा महाराष्ट्र? होय होय, अख्खा महाराष्ट्र येणार आहे त्याची कला दाखवायला. म्हणजे मला सविस्तरपणे सगळं काही सांगा. सांगतो राणी सरकार. आपल्या आधीचे भाग जसे बहारदार झाले तसाच आजचा भाग पण बहारदार होणार आहे राणी सरकार. आपल्या नृत्याच्या 12 पट्टराण्या आज इकडे महाराष्ट्राच्या मातीत नावारूपाला आलेली कला सादर करणार आहेत राणी सरकार. कला? आणि कुठल्या कुठल्या? भरपूर कला आहेत. भारूड, गोंधळ, पोवाडा, गवळण, लेझीम, कोळी नृत्य असं सगळं होणार आहे आज इकडे. महाराष्ट्राची लोकधाराच म्हणा ना, सगळ्या महाराष्ट्राच्या लोककला, लोकनृत्य इकडे सादर होणार आहेत राणी सरकार. वाह वाह, आवडलं ना? अगदीच. आता राणी सरकार, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही शयनगृहात जाऊन आराम करावा आणि लाईव्ह टेलिकास्ट बघावा. अवश्य. तुमच्या दास्या तुमची वाट बघतायत. तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्या दास्यांना दास्या मारण्याशिवाय काहीही काम नाही. कृपा करून जा. सैनिक हो, राणी सरकारांना शयनगृहात सोडून या आणि सोडून परत बाहेर या. शयनगृहात जाऊ नका. नमस्कार 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 मंडळी. मी अद्वैत दादरकर तुमच्या सगळ्यांचं या नृत्याच्या महामंचावर स्वागत करतो, ज्याचं नाव आहे डॅझलर इटर्ना सहप्रस्तुत यू आर डान्सिंग क्वीन. सगळ्यात आधी स्वागत करूया आपल्या 12 डान्सिंग क्वीन्स आणि त्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या डान्स मास्टर ओंकार शिंदे. आणि आता स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं, क्लासिक डान्सर मयूर वैद्य आणि अभिनयातून आणि नृत्यातून धुरळा उडवणारी सोनाली कुलकर्णी. लोकनृत्यामध्ये ताल हा सगळ्यात महत्वाचा असतो. मग ते भारूड असू दे, कीर्तन असू दे, पोवाडा असू दे, पण एक लोकनृत्य असं आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःच ताल निर्माण करायचा असतो आणि त्यावर नाचायचं असतं. असं लोकनृत्य म्हणजे लेझीम. ढोल ताशे ह्यांच्या तालाबरोबरीनेच लेझीमचा हा ताल सुरूच असतो आणि त्यावर नृत्य सुद्धा होत असतं. हेच लेझीम सादर करायला आता आपल्या समोर येते कोलीवाड्याची शान अंकिता भगत.
मयूर. अंकिता, अगं काय एनर्जी लावली आहेस आज तू. अल्टिमेट. थँक्यू. आणि नॉन स्टार्ट टू एंड लेझिमला तू सोडलं नाहीस अजिबात. इतकी तू लेझिम घेऊन नाचली की फर्स्ट हाफमध्ये तुझी लेझिम तुटली, राईट. तरीही तू कुठलाही तो आविर्भाव आणून दिला नाहीस आणि तू शेवटपर्यंत त्या लेझिमनी तू पूर्ण ऍक्ट तुझा केलास. गणपतीचे काही क्रिएशन्स केले तू आणि शेवटचा जो काही इम्पॅक्ट होता हे फॅन्स जे लावलेत त्याचा अमेझिंग अमेझिंग. थँक्यू सो मच. काय सुरुवात झाली एपिसोडची. वाह, धमाकेदार. श्री गणेशा एपिसोडचा या ॲक्टनी झालाय आणि अतिशय सुंदर एनर्जी. लेझिमची मुळातच एनर्जी खूप कमाल असते. म्हणजे प्रत्येकाला खूप नॉस्टॅल्जिक वाटत असेल. मी सुद्धा शाळेत पहिल्या दुसऱ्या परफॉर्मन्समध्ये लेझिम केल्याचं मला आठवतं आहे. असं एक मस्त तो एक मुळात कमीत कमी 20 डान्सर असायला लागतात लेझिम डान्समध्ये. दिस इज अ रूल. पण तुम्ही त्याहून कमी होतात पण तरी तो इम्पॅक्ट तेवढाच होता. तुमच्या एनर्जीला हॅट्स ऑफ. कोऑर्डिनेशन, कारण खूप सारे तुम्ही गणपतीचे रूप वेगवेगळ्या तुमच्या फॉर्मेशन्समधनं समोर आणले आणि ते सगळे करेक्ट होते. बिगिनिंगच इतकी कमाल होती. तुम्ही तिघंमध्ये गणपतीची ती सोंड आणि 2 कान छान पद्धतीने, म्हणजे बिगिनिंग वॉज युनिक. मला हे आवडतंय की तुम्ही आता ह्या ॲक्टमध्ये काय काय होऊ शकतं. लेझिम फॉर्मेशन्स बेसिक, पण त्यात पण काय नवीन फॉर्मेशन्स तुम्ही आणू शकता ते तुम्ही त्याचा पुरेपूर विचार करून गोष्टी आणल्यात, ज्याच्याबद्दल 100 पैकी 100 कोरिओग्राफरला आणि सगळ्या डान्सर्सला. अंकिता तुलाही थँक्यू. थँक्यू सो मच. पण अंकिताची एक स्पेशालिटी मला जाणवली. ते हां माईकचा वापर. आता मला कमेंट सांगा. हां अंकिता, आज एकदम कमाल नाचलीस. कॉस्ट्युम तर फारच भारी आणि काय मस्त. थँक्यू. आणि शेवटी तिचं योगायोगाने काय झालं, थँक्यू. तो गालीच होता. आज ती जास्त एक्साइटेड आहे कारण तिला ब्लास्ट मिळालाय. ब्लोअर फॅनच्या कापडातून तो निघालेला ब्लास्ट होता. घ्या आता हो. म्हणजे मी मनात दिला होता. त्या झोनमध्ये मला दिसला नाही की काय असं झालं मला. तुला दिसला नाहीये ब्लास्ट? नाही दिसला तुला? तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. आता इकडे जी लोककला सादर होणार आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नावारूपाला आली. ती लोककला म्हणजे पोवाडा. वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे, तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, गुण, कौशल्य इत्यादी गुणांचे काव्यात्मक वर्णन, प्रशस्ती किंवा स्तुतिस्तोत्र हे पोवाड्यातून केलं जातं. महाराजांनी महाराष्ट्र घडवला. संतांची शिकवण या महाराष्ट्रामध्ये रुजवली. स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून दिले. तिला तिचा योग्य मान मिळवून दिला. त्याच महाराजांच्या शौर्याचं आणि पराक्रमाचं वर्णन करणारा पोवाडा सादर करायला आपल्या समोर येते पुण्याची पूर्वा शिंदे. मी छत्रपती शिवाजी महाराज. नाही, मी छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही दोघी खाली जावा. मी बनणार छत्रपती शिवाजी महाराज. आजच्या खेळात मी बनू का छत्रपती शिवाजी महाराज? ए टेंगू, तू कशी बनणार छत्रपती शिवाजी महाराज? बाळानो, का रे असं त्या बिचारीला उंचीवरून चिडवता? अरे, उंची इंचानी नाही तर कर्तृत्वानं सिद्ध होते. एक गोष्ट
मानला थाट जी जी महाराज शाहीचा मानला थाट जी 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 जी. मी छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी. जय शिवाजी. वा वा, म्हणजे जवळपास म्हणजे तू मावळाच दिसतेस आज, आणि त्या मावळ्याच्या एनर्जीने जे काही केलेस तू, तोड नाही त्याला. जबरदस्त. थँक्यू. पूर्वा, खरं तुला पूर्वा म्हणावं असं पण वाटत नाही. तू खरंच मावळा दिसतेस. अजिबात कुठेही पूर्वाचा अंश पण मला आज दिसला नाहीये. मला एकतर पोवाडा म्हटलं आणि महाराज म्हटलं की डोळ्यात पाणी यायला सुरुवात होतं. तो इतिहास पुन्हा ऐकायचा आणि असं वाटतं सतत पुन्हा तो ऐकत राहावा. पोवाडा आजपर्यंत ऐकलाय आणि पाहिलाय, पण नृत्य आज मी प्रथम पाहिलं पोवाड्यावरती. आणि ओंकार, इतकं सुंदर तू कोरिओग्राफी केलेलीस. थँक्यू सो मच. ह्या पूर्ण ॲक्टमध्ये एक मी ऑब्झर्व केलं की कुठेही रिदमचा हेवी वापर नव्हता. एका मिडल स्पेसमध्ये रिदम चालत होता. पण तुमच्या ॲक्टनी, तुमच्या अभिनयानी, तुमच्या पूर्ण स्ट्रेंथनी तो परफॉर्मन्स हाय केलेला. त्यामुळे तुला मुजरा. थँक्यू सो मच. खरंच अभिनव कल्पना आहे. पोवाडा आपण ऐकतो, त्यावर अभिनय होतो, पण नृत्याविष्कार पहिल्यांदा होताना मी पाहते, ते सुद्धा शाहिरी अंगातनं एका मुलीला परफॉर्म करताना मी पहिल्यांदा पाहते. माझ्या मते हे पहिल्यांदाच टेलिव्हिजनवरती होत असेल की एका डान्सिंग शोमध्ये, जिथे सगळ्या मुली आहेत, क्वीन्स आहेत, एका क्वीननी महाराजांना अशा पद्धतीने मानवंदना दिली आहे. आणि अर्थात महाराजांचा ॲक्ट आहे, तर माझी खूप इच्छा होती ही घोषणा करायची. मी आयुष्यात कधीच केलेली नाही आहे, तर मला हे आज करावंसं वाटतंय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. मला अजून एक गोष्ट, म्हणजे योगायोगाने असेल किंवा कशी असेल, महाराजांबरोबर सुद्धा जे मावळे होते त्यात शिंदे, होळकर, भोसले होते. आणि आज आपल्याकडे कोरिओग्राफर आणि डान्सर ओंकार शिंदे आणि पूर्वा शिंदे आहेत. तर मला पहिले पूर्वाला विचारायचं की हा जो मावळा आहे तो कसा काय भिनवलास तू स्वतःमध्ये? फर्स्ट ऑफ ऑल सगळ्याच मावळ्यांनी, पण राणोजी शिंदे, दत्ताजी शिंदे, महादाजी शिंदे या बरेच आहेत, असे खूप नाव आहेत. त्यांनी जो पराक्रम गाजवला आहे आणि त्याचं एक शिंदे घराणं आहे, त्या घराण्यात माझा जन्म झाला आहे. मला खूप अभिमानाची गोष्ट वाटते. जसं पूर्वा तुला अभिमान वाटतोय ना शिंदे असल्याचा, आज मला पण खूप अभिमान वाटतोय की ते शिंदे नाव मला लागलंय. खूप ब्लेस्ड आहे मी, कारण मी गेले 10 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्ट्स बसवलेत, खूप टेक्निकल कोरिओग्राफी पण केलेली आहे, खूप लोकांना शिकवलं आहे. पण आज आयुष्यात मी पहिल्यांदा पोवाडा कोरिओग्राफ केला. आणि आज मला असं वाटतंय की मी जे काय 10 वर्ष काम केलंय त्यातलं माझं हे बेस्ट काम होतं. आणि आज माझे आईबाबा जास्त खुश असतील, कारण का माझे आईबाबा नेहमी म्हणायचे, अरे तू हिंदीमध्ये करतो, इतके वर्ष करतोयस, मराठीसाठी काहीतरी कर. आज सगळ्यात जास्त कोण खुश असतील ना, तर ते माझे बाबा असतील. आणि पूर्वा, तू बेस्ट आहेस. थँक्यू. तू बेस्ट आहेस. वा पूर्वा, छान छान कमेंट्स आलेले आहेत. आणि अर्थातच पूर्वा म्हटल्यावर वेगवेगळी टॅलेंट्स आपल्याला बघायला मिळतातच. मला एक स्वतःला जाणवलेलं एक टॅलेंट असं आहे तिच्यातलं की ती वेगवेगळी दिसतेच. पहिल्या वेळेला प्रियांका चोप्रा दिसली, नंतर क्रांती रेडकर दिसली, आणि आज तानाजीमधला अजय देवगण दिसतोय. बहुतेक हेच तुझ्यातलं नवीन टॅलेंट आहे का अजून काही टॅलेंट तू दाखवणार आहेस? ऍक्च्युली मी गंगाशी मन भरून बोलली आहे. ओके, गंगाला बोलूया. गंगा प्लीज या. गंगाबाई या. कॉंग्रॅच्युलेशन्स.
काल तिने मला एक कविता ऐकवून दाखवली. तर पूर्वा, आय थिंक तू सगळ्या महाराष्ट्राला ती कविता ऐकवून दाखवावीस. हो, मला खूप आवडेल. छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार. नाही, सॉरी, मला करता येणार नाही मुजरा, कारण मुजरा करायला वाकेन आणि माझ्यावर पडतील नजरा. ऐकताना थोडं खटकेल, वाटेल हे राज्यात चाललंय काय. पण दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित कोणाची बहीण, कोणाची माय. आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागतं. एकटा आला तर नडता येईल, पण झुंडी पुढे नमावंच लागतं. साले उपभोग तर घेतातच, नंतर जीवानिशी मारतात. शिक्षा व्हायचं लांब, फक्त कॅन्डल मार्च चालतात. अत्याचार होतो 10 मिनिटात, नंतर 10 वर्ष न्यायाची वाट पाहावं लागतं. न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच सांगावं लागतं. शिवराज्याचे फक्त धडे वाचले, त्यातून धडा तर आम्ही काही घेतलाच नाही. शिवशाहीचा विचार चांगला, पण लोकशाहीला पेललाच नाही. वाईट वाटतं महाराज. अहो पण नुसतंच वाईट वाटत पेपर मधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यामध्ये दाटतं. महाराज, आज पुन्हा तुमचा अवतार आम्हा बायकांना हवाय. तिथल्या तिथे फैसला देईल असा शासक आम्हाला हवाय. आज एपिसोड बघणाऱ्या किंवा टी व्ही बघणाऱ्या सगळ्या पुरुषांना, स्त्रियांना, पालकांना माझी अतिशय नम्रपणे विनंती आहे की आपल्या मुलीवर संस्कार करायच्या आधी आपल्या मुलांवर संस्कार करा. एवढंच मला आत्ता बोलावंसं वाटतं. थँक्यू गंगा. एकतर तू नवीन टॅलेंट सांगितल्याबद्दल, आणि पूर्वा, जबरदस्त परफॉर्मन्स आम्हाला आज तुझ्यामुळे पाहायला मिळाला, त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. कोण आहेत? तू नको लक्ष देऊ तिकडे. मग ते स्वतःला का मारून घेतात? काही नाही, पैसे कमवायचे धंदेत नुसते, काम धंदा तर काही मिळत नाही. आणि मग हे असं अहो काय दिसतंय ना, मुलगी घाबरतीये ते. तिकडे जा बरं.
तुम्ही पोत्रात आहात ना, आमचा सगळा वेळ ना तुम्ही स्वतःवर घेतात ना, आणि म्हणून तुम्ही स्वतःला मारतात ना. अरे किती वेळा सांगितलं तुला, अनोळखी लोकांशी अजिबात बोलायचं नाही. काही ऐक. थँक्यू सो मच. जेन्युनली हॅट्स ऑफ. तू अख्खा ॲक्ट सुंदर पेलवलास, खूप सुंदर. तुझे एक्सप्रेशन, तुला होणाऱ्या वेदना, तुला त्या वेदनेंना जे काही मांडायचं आहे ते एक्सप्रेशन्स खूप हाय लेवलचे होते. पण तुझ्या त्या साधेपणात इतके जिवंत भाव दिसले आणि तेच खूप हृदयाला भिडले माझ्या. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. असेच काहीतरी नवीन नवीन गोष्टी आम्हाला देत जा. थँक्यू सो मच. थँक्यू. तू मागत नाही आहेस, पण तरी आम्हाला तुला ब्लास्ट द्यायचा आहे. थँक्यू सो मच. गिरिजा, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, संगीतातून, नृत्यातून लोककल्याण, समाज कल्याण करणं हे एक लोककलेचं मुख्य अंग. भारूड हा त्याचाच एक प्रकार. महाराष्ट्राला भारूड लोककलेची परंपरा ही सुमारे 4 शतकांपूर्वीची आहे. संत एकनाथ, संत नामदेव यांनी पहिल्यांदा भारूड हा कला प्रकार रुजवला आणि वाढवला. लोकशिक्षणासाठी गावोगावी जाऊनही भारूड सादर केली जायची. आजही महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये लोकजागृतीसाठी भारूड हे सादर केलं जातं. संत एकनाथांनी त्या काळी रचलेली भारुडं ही आजही आपल्याशी कुठेतरी साधर्म्य साधतात. या सगळ्या भारुडांना पुनरुज्जीवित करण्याचं काम केलं ते म्हणजे शाहीर साबळे यांनी. त्यांचंच एक अत्यंत गाजलेलं भारूड आपल्या समोर घेऊन येते सबसे हार्ड कृतिका गायकवाड. बोला पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. तर मंडळी, आजचा विषय आहे काम क्रोध विंचू. आणि काय सांगू या विंचवाची कथा, तर ऐका. मनुष्य इंगळी दारू. हा म्हणजे अति दारू ना, दारूचा आणि इंगळीचा काही
वा वा वा. काय तू लाफ्टर काढायला लागली माझ्या पोटावर पाय देतेस बहुतेक तू. एकनाथांनी अनेक भारुडं लिहिली आहेत आणि आपण ती आजपर्यंत ऐकलेली आहेत, पण आज मी ते भारूड अशा पद्धतीने पाहीन याचा मला विश्वास बसत नाहीये. पण तू जी काही ह्या शैली वापरली, नृत्य शैली वापरलीस, एकदम फ्रिकआउट होतं, एकदम फ्रिकआउट होतं. आणि याच्यात ना जे काही पोहोचवायचं आहे शब्दात ना, ते तू व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचवलंयस. त्यामुळे हा देखणा परफॉर्मन्स झाला असं मी म्हणतो. थँक्यू सो मच. थँक्यू. ॲक्ट्रेस म्हणून, परफॉर्मर म्हणून मी तुझी फॅन झाली आहे. आज तू कमालीचं सेन्स ऑफ ह्युमर, जागा, कॉमिक टायमिंग पकडलेलं आहेस आणि ते कुठेही OTT ओव्हर द टॉप न जाता आपल्या जॉनरला जाईल अशा पद्धतीने तू केलंस. मोठमोठ्या संतांनी अतिशय सोप्या शब्दांमध्ये लोकांना मोठमोठी तत्त्व सांगितली आणि तेच भारूड आपण या मंचावर आजच्या युवा पिढीला त्यांच्या डबस्टेपच्या लँग्वेजमध्ये सांगण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करतोय. याचा मला प्रांजलपणे खूप छान आनंद होतोय हे सांगताना की हे खूप उत्तम पद्धत आहे मांडण्याची. सो याबद्दल खूप कौतुक ओमकार. थँक्यू सो मच. थँक्यू. वा कृतिका, मला एक तुला विचारावं असं वाटतंय की हा सगळा जो काय ऍक्ट केलास, त्यात जे काय स्लॅपस्टिक वगैरे केलंस, ही फ्लेक्झिबिलिटी आली कुठून? मला वाटतं आहे आणि थोडीफार मी योगा करते म्हणून आली असेल. योगाने नाही आले. योगा करते. ए, नुसतं सांगून काय, म्हणजे तू योगा मास्टर आहेस, अवॉर्ड जिंकले, नुसतं बोलून नाही होत. मला नाही पटत आहे. माझ्याकडे मी दाखवते तुम्हाला. एवढं तू करतेस छान काम, इतके सुंदर तू आता फोटोज आम्हाला दाखवले. मला वाटतं अद्वैतनी पण हे केलं पाहिजे. हो, मलाही तेच वाटतं. अद्वैत चल. जे तू ऐकलं ते हरकत नाही, गरज तुला पण आहे मयुरी. आपण दोघं मला सध्या डॉक्टरांनी नाही सांगितलंय. मला या लेंग्याने नाही सांगितलंय. कृतिका असं काहीतरी की लेंग्याला सूट होईल त्याच्या. आपण सोपे करूया आधी, मग हार्ड करूया. चल तू दाखव तर. हा कुठला गरुड आहे? अगं हाच वरच जात नाही, हे अडकतंय. परत दाखव. क्रॉस जॉईंट. चल मार. फाटलंय. आता इकडे अपेक्षा लोंढे परफॉर्म करायला येणार आहे. एकूणच तिच्या डान्सने गाठलेली उंची तुम्हाला माहिती असेलच. म्हणजे तिची उंची आणि डान्सची उंची ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे तिची उंची तुम्हाला माहितीच आहे केवढी आहे, पण तरी सुद्धा दहीहंडी मात्र ती फोडू शकते. आपण लहान बाळाला कसं उडवतो पटकन, तसं तिला पटकन असं उडवतात, ती दहीहंडी फोडते आणि लगेच खाली येते. तिच्या घराच्या जवळची मंडळ सुद्धा दहीहंडीच्या दिवशी हिलाच बोलवतात. गोविंदा पथकांना वगैरे बोलवण्याच्या भानगडीतच पडत नाहीत ते. तुम्हाला माझ्या म्हणण्यावर विश्वास बसत नाहीये? ठीक आहे, तुमच्या डोळ्यांनीच बघा कशी उडतच येईल ती. येते पुण्याची अपेक्षा लोंढे. गोविंदाला
हे सारे चल माधव लोंढ्यांची अपेक्षा हुशार. खतरनाक. तुला माहितीये का स्पायडरमॅन, सुपरमॅन, डोरेमॉन, नंतर तूच आहेस लोंढेमॉन. काहीही करू शकतेस, कुठेही जाऊन चिकटू शकतेस, कुठेही उडू शकतेस. ग्रेट आहेस. हॅट्स ऑफ. सोनाली, अपेक्षा तुझ्याकडनं मुळात आपण ना ते म्हणतो ना की ह्या मुलीकडनं अजून अमुक अमुक अपेक्षा ठेवायच्या. तुझ्याकडनं काही ठेवूच नाही अपेक्षा, कारण तू त्याच्या पलीकडेच आहेस. मी आधीच म्हटले तू या स्पर्धेत नाही आहेस, कारण तू आमच्या अपेक्षांच्या पलीकडे काहीतरी दरवेळेला करतेस. आज तर तू कुठून उडी मारलीस, सुरुवातच इतकी कमाल होती, मग तू मागे गेलीस, तू त्यांच्या चालत चालत खांद्यावर उभी राहून वरून एका हातावर काटविल करून तू लँड केलंस. काय म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही जो मस्त मनोरा उभा केल्यानंतर पहिल्या अटेम्प्टमध्ये तो पडला, कारण छान तो माहोल तुम्ही क्रिएट केला की असं नाही पहिल्याच फटक्यात नाही होत. युजली सलामी देतात, मग हळूहळू मग बाकीचे गोविंदा पथक येतात. तो तुम्ही तो अख्खा एक तो ॲक्ट तो अख्खा उभा केला. मला असं वाटत होतं मी खरंच एखाद्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला आलेली आहे आणि मुळात तर तू त्या पथकामधली एक गोविंदा वाटत होतीस. अपेक्षा पूर्णपणे आम्हाला दिसलीच नाही. तू त्या हाफ पॅन्टमध्ये, त्या ॲटिट्यूडमध्ये त्यांच्यातलीच वाटत होतीस. पण हॅट्स ऑफ टू द गाईज, कारण डान्स आणि आपण जे काही स्टंट्स करतो ते एका बाजूला, आणि गोविंदा पथक असल्यानंतरची जी टेक्निकॅलिटी असते मनोरा उभा करत असताना किंवा एकावर एक थर लावत असताना, ती जी टेक्निकॅलिटी होती ती खूप प्रोफेशनल वाटली मला. ह्या मुलांची कमाल आहे आणि तू त्यांच्यामध्ये तितक्याच प्रोफेशनली ते करत होतीस. मला अजिबात असं वाटलं नाही की मी डान्स ॲक्ट बघते. अपेक्षा, जिओ. थँक्यू मॅम. थँक्यू. अरे किती काय काय. मला असं वाटत होतं आज तू नाचत नव्हती, आज तू एन्जॉय करत होती, कारण हा सणच असा आहे की सगळे एकत्र येऊन, मग त्याच्या जात धर्म काही बघत नाही, एकत्र येऊन सगळेजण धमाल मजा करतात. हा एकमेव सण असा आहे ज्याच्यात सगळेजण स्वतःला विसरून बेभान नाचतात. असं आज तू अक्षरशः तसा इम्पॅक्ट आमच्यावर दिला. आज असं वाटलं खरंच दहीकाला आहे की काय, कारण ते मुलांचे कॉस्ट्यूम, तुझे कॉस्ट्यूम इतके नॅचरल आणि इतके सुंदर होते की असं वाटत होतं 2 मिनटं की आपण पण जाऊन त्याच्यामध्ये नाचूया का. पण मी दहीहंडी कधी फोडलेली नाही आणि कधी केलेलो नाहीये. मी नेहमी खिडकीतनं बघितलं आणि मला ते जास्त आवडतं. आणि तसाच तुझा ऍक्ट मयूर लटकताना वरती. ऑल द बेस्ट अपेक्षा पुढच्या परफॉर्मन्ससाठी. वेसावची पारू नेसली गो नवा सारा. जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला.
जमलंय गो बगावला माझे वेसावचे पारूला तुझा नखवा बघ कसा सजलाय तुला आनंद मनान झालाय आज सणाचे दिसाला केसावची पारू नेसली गो नवा सारा जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला जाऊ चल गो पंधराला गो पारू ओ काय मासोली गावलान झाल्या मधी वा जबरदस्त नाही हा वाटतेच एकदम कोळीण अंकिताला एकदम घरी आल्यासारखं वाटलं असेल आज मयूर नेहा काय एकदम जाळ्यातनं तू बाहेर आलीस पण एवढी कॉन्शियस का होतीस आज मध्येच तुझा एक बीट गेला ओके फर्स्टच आणि शेवटपर्यंत तो तसाच ठेवलास तू काही झालं ना नेहा तर या अवॉइड करायच्या त्या क्षणाला गोष्टी नेक्स्ट ॲक्शन आपली काय त्याच्यात एन्जॉय करायचं ती पकडायची तर ते कुठेतरी गणलं असं मला वाटतं कारण कोरिओग्राफी तर खरंच सुंदर केलेली ती दिसत होती खूप सुंदर होती त्याने तुझं मानवी वल्लभ केलं त्याच्यात सुद्धा तू कॉन्शियस दिसते मला तो एक हिरोईनचा एक लुक पाहिजे होता टर्न होता ना तो नाही मला दिसला आज काहीतरी गणलं नेहा लक्षात ठेव नेक्स्ट टाइम आहे असं नाही झालं पाहिजे ऑल द बेस्ट थँक्यू सर सोनाली माझ्या आधी मला असं वाटतं मी अंकिताला विचारावं कसं वाटलं कारण तिचा हातखंडा असलेला तिच्या होम पिचवरती आज तिने येऊन बॅटिंग केली आहे सिक्सर लागलाय का नाही हे तिने सांगावं काय वाटतंय तुला कसं वाटलं परफॉर्मन्स तिला जे मी सांगितलं ना की तू अय्या कर असं असं कर आणि मुंडी कंटिन्यू आपली शेक झाली पाहिजे मुंडी मुंडी मान कंटिन्यू तुझं असं ते एन्जॉय करून कर थोडीशी ती नर्वस होती कारण का तिला थोडं कठीण होतं पण तिने ते खूप छान केलं अगोदर ती खूप कॉन्शियस होती पण तिने छान केलं गाडीत पुढे ठेवलेलं असतं ना असं असं हा सोनाली तुझी कमेंट राहिली हां तुझ्या आजच्या परफॉर्मन्समध्ये मला ते खूप जास्त जाणवलं तू सोडून देतेस मध्ये मध्ये म्हणजे तू त्या जाळ्यातनं बाहेर आलीस आणि छान असा स्टान्स घेतलास पण जी मधली जागा असते ना काढल्यानंतर त्या फ्लोमध्ये त्या इमोशनमध्ये स्टेपमध्ये कंटिन्यू करायचं तुटक तुटक वाचला तुझा ॲक्ट म्हणजे तू स्टंट्स केलेस का आता केले पडलीस का तर नाही पडली एखाद्या ठिकाणी बीट मिस झाला पण अदरवाईज तू यू कम्प्लिटेड द ॲक्ट हरकत नाही नेहा नाराज व्हायची काहीच गरज नाहीये तू पुढच्या डान्समधून हे नक्की सगळं कव्हर करशील याची मला खात्री आहे तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा नेहा थँक्यू थँक्यू काही तासांच्या भागामध्ये महाराष्ट्राची लोककला तुम्हा सगळ्यांसमोर उभं करणं हे खरंच अवघड आहे कारण खरंच ती प्रचंड समृद्ध आहे आणि म्हणूनच उद्याच्याही भागामध्ये आम्ही हीच लोककला घेऊन तुमच्या भेटीला येणार तर उद्या पाहायला विसरू नका तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॅझलर इटर्ना सहप्रस्तुत यू आर डान्सिंग क्वीन